कोणी माणूस उद्योजक होऊ शकतो आणि उद्योगासाठी पैसा पण लागतो असं काही जरूर नाही. म्हणजे मी वयाच्या 14व्या वर्षी उद्योग केला. कोकणातून आंबे आणि फणस आणून मी विकले मुंबईमध्ये आणि जवळजवळ 10 वर्ष बिझनेस केला. मी 14व्या वर्षी उद्योजक होऊ शकतो. तेव्हा कुठे पैसे माझ्याकडे होते, पण एक अपॉर्च्युनिटी आली. मामाने आंबे फणस कोकणातून आणले होते. मामा आजारी पडला आणि मी ते आंबे फणस विकले आणि मग अनेक वर्षी तो बिझनेस मी करत गेलो. त्यामुळे उद्योग करण्यासाठी फक्त इच्छाशक्ती महत्वाची आहे. ती इच्छाशक्ती असेल तर माणूस यशस्वी होता येतं आणि या इच्छाशक्ती जोरावरती अनेक लोक यशस्वी झालेत. काय होतं की तुम्ही ज्यावेळी परिस्थितीनं गरीब असताना किंवा तुम्ही स्वतःला गरीब समजता, परिस्थितीनं गरीब नाही, तुम्ही स्वतःला गरीब समजता, त्यावेळी तुमची विचार करण्याची दिशा संपते आणि अशाच माणसांना आत्मविश्वासाची गरज असते. आज हा कार्यक्रम पाहणारी माणसं अशीच असतील की ज्यांच्याकडे श्रीमंती अफाट आहेत, त्यांच्या निसर्गात आहे, त्यांच्या आईवडिलांच्या संस्कारात आहेत, त्यांच्या घरादारात आहेत, त्यांच्या जमिनीत आहेत, त्यांच्या हाताच्या धावण्यामध्ये आहेत, त्यांच्या नशिबात आहेत. पण ही माणसं स्वतःच्या खिशाकडे पाहून त्यांची श्रीमंती ठरवत आहेत. अशा सगळ्या माणसांना काय संदेश द्याल? आवाजून मी हे सांगेन की प्रामुख्याने आपल्याला जाणीव पाहिजे. मला काहीतरी करायचंय, ही जबरदस्त म्हणजे प्रचंड इच्छाशक्ती, ज्याला आपण ज्वलन इच्छाशक्ती म्हणतो, ही असणं गरजेचं आहे. तर माणूस बरंच काय करू शकतो. त्यामुळे प्रामुख्याने मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मी जाडा आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, ह्याला काही महत्त्वाचं नसतं. महत्त्वाचं तुमच्यामध्ये किती जिद्द आहे, तुम्ही किती आत्मविश्वासाने जाताय आणि जाणीव की माझ्या आईवडिलांनी आज परिश्रम केले, त्या परिश्रमातून मला काहीतरी पुढे आणायचंय, मला काहीतरी समाजामध्ये स्वतःचं नाव निर्माण करायचं, ही एक जाणीव असेल ना माणसाला, तर ती जाणीव अनेक लोकांपर्यंत माणसाला त्याला घेऊन जातो आणि मग लोक भेटतात आपल्याला. अनेक लोक सहकार्य करणारे भेटतात, मदत करणारे पण भेटतात. पण तुमचं पहिलं पाऊल पुढे गेलं पाहिजे, तर पुढची पावलासाठी माणसं तुम्हाला हात देणारी असतात. नक्कीच. आपलं पाऊल कुठे टाकायचं आहे ना, ती जिद्द इथनं काळजात नसली तर आपली धाव आणि आपली झेप ठरते. कारण तुम्हाला धावणं हे जर ठरलेलं असेल ना, तर तुम्हाला पाय जरी नसले तरी तुम्ही जगातले 1 नंबरचे वेगवान होऊ शकता. माझं हे म्हणणं कदाचित आता शब्द घेवडं वाटू असेल, बोल घेवडं वाटू शकत असेल, पण त्या सगळ्या माणसांनी ऑस्कर पिस्टोरियस नसलेल्या जगातल्या वेगवान धावपटूची आणि ज्याला पाय नाही अशा माणसाची गोष्ट आठवावी. आपण पळू शकतो, धावू शकतो, पण आपल्याला कुठपर्यंत पळायचं आहे हे आपल्या काळजाला, मनाला, डोळ्याला कळलं पाहिजे. त्याच वेळी आपण धावतो ते फक्त जिंकणं आणि जिंकणं यासाठीच. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय डॉक्टर संतोष कामेरकर यांच्यासोबत. केवळ